Good morning, friends. Let's see the lesson World Heritage. First of all, just see the pictures. 4 photographs are given there. All the photographs are of World Heritage sites. The first photograph is of Kailas Temple. You know that at Ellora, you can see the Kailas Temple. It's a big carving, caves, beautiful scene is there, and that is declared as the World Heritage Center. At the right second picture is Opera House. It is in Australia. It's auditorium. The third picture is of that Egyptian pyramids at Gaza. And last one is from our Maharashtra, that is Kas Pathar. All these 4 sites are declared as World Heritage Sites by UNESCO. तर मित्रांनो, या लेसनच्या सुरुवातीला आपल्याला 4 चित्र दिलेले आहेत. त्यातलं पहिलं चित्र कैलास टेम्पलचे जे वेरूळ या ठिकाणचं आहे. दुसरं जे दिसतंय फुलासारखं ते ओपेरा हाऊसचं आहे, जे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ते एक नाट्यगृह आहे. तिसरं आहे ते पिरॅमिड्सचं आहे, जे इजिप्तमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि चौथं जे आहे ते सांगली सातारा याच्या बॉर्डरवर असणारं कास पठार आहे, जे महाराष्ट्रात आहे, जे वेगवेगळ्या फॉरेस्ट फ्लावरसाठी प्रसिद्ध आहे. तर हे 4ही पण वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत. चला तर लेसन्स. Let's start the first paragraph. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization to have significant cultural or natural importance to humanity. The places, the sites which has natural or cultural importance to humanity are declared or determined by as a World Heritage Center by UNESCO. काय अर्थ होतो याचा, की जे ठिकाणं सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या मानवासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, अशा ठिकाणांची निवड किंवा त्यांची घोषणा वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा म्हणून कोण करतं, तर हे काम करण्याचं काम ही संस्था करते, युनेस्को. हे शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे. त्याचं लॉंग फॉर्म काय पहा, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ही संस्था जगामध्ये वेगवेगळी स्थळांची निवड करते आणि त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करते. ॲज मच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन बाय इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम. आणि अशा ठिकाणाचं संवर्धन आणि संरक्षण हे दोन्ही करण्याचं काम कोण करतं, वर्ल्ड हेरिटेज, इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम. जागतिक एक आंतरराष्ट्रीय दर्जाची एक संस्था आहे किंवा एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाअंतर्गत अशा सर्व जागतिक वारसा स्थळांचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम केलं जातं. विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय युनेस्को. आणि ही संस्था कोणामार्फत चालवली जाते, तर ती युनेस्को मार्फत चालवली जाते. आता ती काय आहे, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज कमिटी ही एक समिती आहे, जी समिती हे काम करण्याचं काम करते. Because World Heritage Sites are places that are significant culturally and naturally. आता काय कारण आहे, कारण ही जी स्थळं आहेत, ही जी ठिकाणं आहेत, ती सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत, म्हणून त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केले जातं. दे व्हेरी इन टाईप. ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता कोणकोणत्या प्रकारच्या स्थळांचा समावेश होतो, तर ते पाहू. अँड इन्क्लूड फॉरेस्ट्स, lakes, monuments,
बिल्डिंग्स अँड साइट्स या एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये केला जातो. काय काय याच्यामध्ये? फॉरेस्ट, वेगवेगळी अभयारण्य, जंगल, लेक्स, वेगवेगळे तळे आहेत, जसं की तुम्हाला माहिती आहे लोणार या ठिकाणी असणार खाऱ्या पाण्याचं ते तळ आहे, ते पण जागतिक वारसा स्थळ. मॉन्युमेंट्स, वेगवेगळे काय म्हणूया आपण त्याला, इमारतीसारखं जे काय असतं, इमारती आहेत, किंवा आता कुतुब मिनार सारखं ठिकाण ज्याला आपण मॉन्युमेंट्स म्हणतो, यांचा पण समावेश वर्ल्ड हेरिटेज स्थळांमध्ये केला जातो. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन आल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये दोन्ही गोष्टी असणाऱ्या स्थळांचा पण समावेश होतो, ज्याचा सांस्कृतिक पण महत्त्व आहे आणि नैसर्गिक पण महत्त्व आहे. कल्चरल अँड नॅचरल म्हणजे काही स्थळं फक्त नॅचरल इम्पॉर्टन्सची आहेत, काही कल्चरल इम्पॉर्टन्सची आहेत, तर काही दोन्हींची पण आहे. मग असे कोणते आहेत? फॉर एक्झाम्पल माउंट हंगशान इन चायना, चीनमध्ये असणारं एक ठिकाण आहे माउंट हंगशान, इन ए साइट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. हे ठिकाण मानवी संस्कृतीसाठी, मानवाचा इतिहास त्याची संस्कृतीसाठी पण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बिकॉज इट प्ले अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर, कारण या ठिकाणाचा एक फार महत्त्वाचा रोल आहे चायनीज लोकांच्या इतिहासाच्या संदर्भात, त्यांच्या संस्कृतीच्या संदर्भात, त्यांच्या वेगवेगळ्या ज्या कला आहेत याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. त्याचबरोबर द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. जसं ते सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे तसंच ते माउंटेन्स, ते पर्वत नैसर्गिकदृष्ट्या पण खूप महत्त्वाचे आहेत, भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत. इथे नॅचरल ब्युटी आहे, वेगवेगळे प्रकारचे वृक्ष तुम्हाला पाहायला मिळतील, नैसर्गिक सौंदर्य, प्राणी आहेत, म्हणजे नैसर्गिक पण महत्त्व आहे आणि मानवीय संस्कृतीच्या दृष्टीने पण महत्त्वाचं. हे दोन्ही असणारं हे एक एक्झाम्पल आहे. ओके, लेट्स सी द सेकंड पॅरेग्राफ. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळांचा इतिहास कसा आहे किंवा हे कशा पद्धतीने सुरुवात झाली, जगामध्ये याची निर्मिती व्हायला कशी सुरुवात झाली ते पाहूया. तत्पूर्वी आपण काय करू, एक पॅरेग्राफ आपला पूर्वीचा झाला आहे, त्याच्यावर 2 प्रश्न आहेत मित्रांनो इथे, तर ते प्रश्न पाहूया. काय? व्हॉट सिग्निफिकंट आस्पेक्ट शुड अ वर्ल्ड हेरिटेज साइट हॅव. एखादं ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर करण्यासाठी काय गोष्टीने महत्त्वाचं असलं पाहिजे, तर काय उत्तर येईल याचं 2 गोष्टी आहेत. द वर्ल्ड हेरिटेज साइट शुड हॅव कल्चरल और नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट वन काय? व्हॉट डू वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन्क्लूड. कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये केला जातो, तर दिलेलं आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन्क्लूड्स सच ॲज फॉरेस्ट्स, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. ओके, चला तर पुढे पाहूया. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स, वेगवेगळ्या वारसा स्थळांचा इतिहास. ऑल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स अराउंड द वर्ल्ड बिगॅन इन अर्ली 20th century. तसं पाहिलं तर हा जो विचार आहे वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्याचा, तो 20व्या शतकाच्या सुरुवातीला जन्मास आला, उदयास आला किंवा त्याचा विचार होऊ लागला. मोमेंटम फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटिल द 1950s. परंतु जरी तो विचार जरी सगळीकडे सगळ्यांच्या मनात आलेला होता, परंतु 1950 पर्यंत याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. मग 1950 नंतर काय झालं? इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड द आसवान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर.
1954ला इजिप्तने काय केलं, त्यांच्या देशातली सगळ्यात मोठी नदी जी आहे नाईल नदी, त्या नदीचं जे पाणी आहे त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी किंवा ते पाणी एका जागेवर गोळा करण्यासाठी, ते वाहून जात होतं, तर ते साठवण्यासाठी त्यांनी काय केलं, आस्वान नावाचं डॅम या नदीवर बांधण्याचा काय निश्चित केलं, प्रोग्राम त्यांनी निश्चित केला, ठरवलं. आता या डॅममुळे, हे सगळ्यात मोठं डॅम आहे जगातलं, या डॅममुळे काय झालं पहा, द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड द व्हॅली. जर हा डॅम तयार झाला तर याच्यामुळे जे अडवल्या जाणारं पाणी होतं ते पाणी संपूर्ण या परिसरामध्ये पसरणार होतं आणि सगळीकडे बराचसा भूभाग किंवा या ठिकाणी असणाऱ्या दऱ्या या पाण्याखाली जाणार होत्या. इथे जी दरी आहे ती सगळी पाण्याखाली जाणार होती आणि त्याच्यामुळे नुकसान काय होणार होतं पहा. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. या डॅममुळे या ठिकाणी असणारे अबू सिम्बेल टेम्पल हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाणार होते, फ्लडेड. स्कोअर्स ऑफ एन्शियन इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स, फक्त मंदिरच नाही तर या परिसरात असणारे मानवनिर्मित अनेक मूर्ती, अनेक मंदिरं, अनेक कलाकृती, आर्टिफॅक्ट्स म्हणजे मानवाने तयार केलेल्या कलाकृती, आणि स्कोअर्स ऑफ म्हणजे खूप मोठ्या संख्येत, खूप मंदिरं, खूप मानवाने तयार केलेल्या कलाकृती या ठिकाणी होत्या, त्या संपूर्णपणे पाण्यात जाणार होत्या या डॅममुळे. आता पुढे काय झालं पहा. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन. ही मंदिरं या कलाकृती वाचवण्यासाठी जागतिक युनेस्को संघटनेने हे वाचवण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी एक मोहीम राबवली. ती कधी राबवली? इन 1959, 1959ला त्यांनी ठरवलं की हे मानवाच्या संस्कृतीचे प्रतीक आहेत आणि हे जर बुडून गेले तर ती संस्कृती, तो इतिहास बुडून जाईल. म्हणून जागतिक संघटनेने ठरवलं यांना वाचवायचं. in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. आणि मग जागतिक संघटनेने ठरवलं की इजिप्त तर हा डॅम बनवणारच आहे, मग तत्पूर्वी काय करायचं, हे जे काय मंदिर, जे काय मूर्ती, ज्या काय कलाकृती आहेत त्या डिसमॅन्टल करायच्या, वेगवेगळ्या करायच्या, सेपरेट करायच्या, त्या उचलायच्या आणि जिथे पाणी येणार नाही अशा उंच ठिकाणावर नेऊन त्या काय करायच्या, तिथे वसवायच्या, तिथे तयार करायच्या. म्हणजे त्या नष्ट होऊ द्यायच्या नाही, त्यांचं संवर्धन करायचं, त्या वाचवायच्या, असं प्लॅन करण्यात आला. आता या प्लॅन अंतर्गत काय झालं पुढे. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 मिलियन. या प्रकल्पासाठी 80 मिलियन अमेरिकन डॉलर इतका खर्च लागणार होता. $40 मिलियन ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. परंतु पहा, जगातल्या 50 वेगवेगळ्या देशांनी या मोहिमेसाठी $40 मिलियन इतके पैसे मदत म्हणून दिले. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, आणि त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट सक्सेस झाला. आणि पुढे काय झालं, बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन. आणि या मोहिमेचं सक्सेस पाहून मग युनेस्कोने काय केलं, अशा पद्धतीने जगात असणाऱ्या सर्व जागतिक वारसा स्थळांना वाचवण्याची एक मोहीम, एक मसुदा तयार केला की काहीतरी सगळ्या देशांनी मिळून ठरवायला पाहिजे, नियम करायला पाहिजे, कायदे करायला पाहिजे की अशा पद्धतीचे जगात कोणत्याही देशात असणारे वारसा स्थळ नष्ट होऊ द्यायचे नाही. आणि असा एक मसुदा युनेस्कोने काय केला, या प्रोजेक्ट नंतर समोर आणला, त्याचा एक ड्राफ्ट तयार केला, मसुदा तयार केला. कन्व्हेन्शन टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. त्या मसुद्या अंतर्गत अशी एखादी जागतिक संघटना असली पाहिजे
की जी वारसा स्थळांना वाचवण्याचं काम करेल. रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, मानवाची संस्कृती निसर्ग वाचवण्यासाठी एखादी जागतिक संघटना असली पाहिजे अशा प्रकारचा मसुदा प्रथमतः युनेस्कोने या इजिप्तच्या आस्वान डॅममध्ये बुडणारे मंदिरं वाचवल्याच्या नंतर समोर आला. Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust. आणि हा विचार पुढे आल्यानंतर 1965ला युनायटेड स्टेट्समध्ये अमेरिकेमध्ये एक व्हाईट हाऊस कॉन्फरन्स बोलवण्यात आली. कशासाठी होती ती? तर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, जागतिक वारसा संस्था तर निर्माण करण्यासाठी. ही संस्था काय काम करणार होती? टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक अँड कल्चरल साइट्स, ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्व असणाऱ्या स्थानांना ठिकाणांना वाचवणे याच्यासाठी अशी एक संस्था निर्माण करावी. बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साइट्स. बरं, ऐतिहासिकच फक्त आणि सांस्कृतिकच वाचवायचे का? तर नाही, तर ज्या स्थळांना सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साइट्स, जे नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि खूप प्रेक्षणीय आहेत, पाहण्यासारखे आहेत, अशा सर्व स्थळांचं जतन करणे. फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स. आणि 1968 मध्ये काय झालं? इंटरनॅशनल युनियन, एक जागतिक संघटना तयार झाली जी काय काम करणार होती? कन्झर्वेशन ऑफ नेचर, निसर्गाचं संवर्धन करणे. डेव्हलप्ड सिमिलर गोल्स, त्यांनी पण अशाच पद्धतीचे ध्येय समोर ठेवून एक जागतिक संघटना पुढे आली. अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स. आणि त्यांनी युनो समोर स्वतःचा जो मसुदा तयार केलेला होता, त्यांची जी कार्यपद्धती होती, ते काय करणार होते, त्या सर्व गोष्टीचं काय म्हणूया आपण प्रेझेंटेशन युनेस्कोच्या समोर मांडलं. प्रेझेंटेड ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम. युनोची जी मीटिंग स्टॉकहोम या ठिकाणी झाली होती, तिथे हे समोर या समितीने मांडलं. स्वीडन इन 1972, स्वीडनमधल्या स्टॉकहोम या ठिकाणी, स्वीडन देशाचं नाव आहे, आणि 1972ला या ठिकाणी जी बैठक झाली होती तिथे हा मसुदा किंवा ही समिती या ठिकाणी त्यांनी त्यांचं कार्यपद्धती कशी असेल हे सांगितलं. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स, आता या सर्व ध्येयाचं जेव्हा प्रेझेंटेशन या युनोच्या समोर झालं, त्यानंतर द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज ॲडॉप्टेड. आणि या सगळ्यांचा यथासांग अभ्यास झाल्यानंतर युनेस्कोने स्वीकारलं की या जगामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्सचं आपण ॲडॉप्ट केल्या पाहिजेत किंवा त्यांचं संवर्धन करण्याची जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली पाहिजे. आणि ज्या स्थळांना युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणून डिक्लेअर केलेले, त्यांचं प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन या दोन्हीची जिम्मेदारी एका जागतिक संघटनेने घेतली पाहिजे असा विचार समोर आला. ते स्वीकारलं, ॲडॉप्टेड, युनेस्कोने ते स्वीकारलं इन जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1972. 16 नोव्हेंबर 1972ला युनेस्कोने स्वीकार केला की एक जागतिक संघटना निर्माण केली पाहिजे की जी जागतिक संघटना किंवा संस्था जगातल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्व असणाऱ्या स्थळांचं संरक्षण आणि संवर्धन करेल. This is the history of World Heritage Committee. This way, the world started thinking about the protection and conservation of World Heritage Sites. Is that clear? आता या पॅरेग्राफमध्ये तसं पाहिलं तर बहुतांशी आपल्याला जी माहिती दिलेली ती डेव्हलपमेंट ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी, कशा पद्धतीने वर्ल्ड हेरिटेज कमिटीची निर्मिती झाली, त्याचा इतिहास काय, एक घटना घडली जगात, त्या घटनेचा परिपाक म्हणून पुढे जगाने स्वीकारलं कशा पद्धतीने. तर यात तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, जिथे जिथे इसवी सन आणि त्या इसवी सनाच्या वेळेस घडलेली घटना याला काय करायचं तुम्ही
अंडरलाईन करून ठेवायचे. म्हणजे 1900 कधीपासून सुरू झालेली गोष्ट ही 54 पासून, म्हणजे 54 पासून इतिहास सुरू झाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा. ते 1972ला युनेस्कोने स्वीकारलं की अशी एखादी जागतिक संघटना असली पाहिजे. इज दॅट क्लिअर? यू हॅव टू अंडरलाईन ऑल दीज इयर्स and the development of World Heritage Committee. Is that clear? Remaining part we will take it in part 2. Thank you.